नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उद्या आहे 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आलेली आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं घ्यावं, गुरुपद घेत असताना कुठल्या मंत्राचा आपल्याला मंत्र बोलायचा आहे, जप करायचा आहे आणि घरच्या घरी तुम्ही गुरुपद कसं घेऊ शकता, त्याचबरोबर गुरुपद घेतल्यावर मांसाहार करू शकतो का, या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आधी गुरु का करावा आणि जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा जन्म घेतो आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपले पहिले गुरु हे आई वडील असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण प्रत्येकाला गुरु बनवत असतो. तुम्हाला माहिती आहे का, दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. जर दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते तर कारण प्रत्येक गुरुकडून त्यांनी भरपूर काही असं शिकलेलं आहे. आणि आपण जर दत्त महाराजांनाच गुरु केलं तर ज्यांनी 24 गुरु केले त्यांना जर आपण गुरु केलं तर या कलियुगातील दत्त महाराजांचा एक एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. तर दत्त महाराज 24 गुरु करू शकतात, तर आपण आयुष्यामध्ये एक गुरु का करू शकत नाही? तर बघा स्वामी भक्तांनो, दत्त महाराजांचा एक एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. म्हणजेच काय की त्यांना खरं तर आपण ज्या क्षणापासून आपण स्वामी सेवेमध्ये आलो आहोत तेव्हापासून आपण आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातामध्ये दिली आणि आपण त्यांना गुरु केलेला आहे. आता बघा, आता अशा वेळेस बरेच जण असे कमेंट्स करतात की ताई, मी साईबाबांना गुरु केलेला आहे, चालतो का? मी गजानन महाराजांची सेवा करते, त्यांना गुरु केलं तर चालतो का? तर हो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुम्हाला ज्या देवावरती, ज्या गुरूंवरती तुमची श्रद्धा आहे त्या गुरूंना तुम्ही गुरुपद देऊ शकता. तर बघा, आता महाराजांनी 24 गुरु केले तर आपण 2-3 गुरु सहज करू शकतो, काही बिघडत नाही. शेवटी जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने कुठलीही सेवा केली तर ती आपली सेवा, तुम्ही जगामध्ये कोणत्याही गुरुची तुम्ही सेवा केली तरी ती सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या तिथंच येऊन पोहोचते. तर बघा, या पद्धतीने कुठलीही सेवा केली तर महाराजांपर्यंत पोहोचते. आता गुरुपद का घ्यावं किंवा कसं घ्यावं? दरवर्षी आपण गुरुपद घेत असतो, महाराजांना आपलं गुरुपद देत असतो आणि त्यांना सांगतो की या गुरुपौर्णिमेपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे सखा, सद्गुरू, परमगुरू आहात, असं आपण महाराजांना विनंती करत असतो. आणि मला सांगा स्वामी भक्तांनो, स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये अगोदर आपण स्वामी सेवेमध्ये येण्याच्या अगोदर आपलं आयुष्य कसं होतं आणि जेव्हा स्वामी सेवेमध्ये आपण आलो त्याच्यानंतर आपलं आयुष्य कसं आहे हे स्वतःच्या मनाला एकदा विचारून बघा आणि तुमचं मन काय उत्तर देतो ते बघा. कारण काय होतं, स्वतःवरून मी अनुभव घेतलेला आहे. मी 4 ते 5 वर्ष झालं स्वामी सेवेमध्ये आहे, पण माझ्या 4 ते 5 वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ स्वामींच्या येण्यामुळं इतकं मनाला समाधान दिलेलं आहे ना. आहेत भरपूर टेन्शन आहेत, पण ते टेन्शन कसे सॉल्व्ह होतात, महाराज कसं त्याच्यातून मार्ग काढतात ते महाराजांनाच माहीत. महाराजांची लीला आपल्याला कळणार नाही. आपण जितकं विचार करतो पण आपल्या डोक्यामध्ये काय चाललं ते महाराजांना माहिती आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही बिनधास्तपणे स्वामी महाराजांना गुरु करू शकता. आपल्या आयुष्यात जेव्हा स्वामी महाराज आले तेव्हा आपलं आयुष्य किती बदलून गेलं. खरं तर महाराजांच्या सेवेमध्ये आलं आणि सगळ्या पापांपासून मुक्ती अजिबात होत नाही. उलट काय होतं की आपले प्रारब्ध निघायला सुरुवात होते. महाराज नेहमी म्हणतात की तुझ्या कर्माचा भोग तुलाच चुकणार नाही, पण हो, जेव्हा जो व्यक्ती स्वामी सेवेमध्ये येतो तो भोगही त्याला भोगावाच लागतो, पण तो जो भोगतो त्याची तीव्रता मात्र कमी होते. आणि खरं तर
महाराज आणि आपण यांच्यामध्ये काय आहे तर आपलं कर्म, आपला भोग आहे. त्या भोगातून आपल्याला कसं बाहेर पडायचं किंवा महाराजांपर्यंत कसं जायचं, तर ते भोग क्रॉस करून आपल्याला जावे लागतात. ते भोग आहे म्हणजे आपलं दुःख, संकट सहन करण्याचं. तर बघा स्वामी भक्तांनो, महाराज मार्गदर्शन करत नाहीत आणि पदोपदी आपल्याला ते साथ देत असतात. आणि ही जी गुरु पौर्णिमा आहे, ही फक्त गुरु आणि आपल्या शिष्याचं नातं आहे. जे काही आहे गुरु आणि आपले जे काही आपण गुरु शिष्याचं नातं जो आहे, ते आपल्याला उद्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्याचा दिवस आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, आपण हा सण आपण खूप प्रेमाने, श्रद्धेने गुरुसाठी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण केंद्रात जातो, मठात जातो आणि केंद्रात जातो, मठात जातो, कोणी कोणी अक्कलकोटला जातात. प्रत्येक जिथे जिथे दत्त मंदिर आहे, स्वामी मंदिर आहे, स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, तिथे जाऊन जेवढे स्वामी भक्त आहेत तेवढे स्वामी भक्त उद्या गुरुपद अवश्य घेतात. तर बघा, आता तुम्ही केंद्रात जाऊन, मठात जाऊन गुरुपद घेऊ शकता. ज्यांच्या घरापाशी जवळ कुठेही केंद्र नाही, मठ नाही, तर त्यांनी काय करावं? जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर ते सगळं काही तुम्हाला मिळेल. नारळ, खडीसाखर, फुलं सगळं काही तिथं मिळेल. पण जिथं काहीच नाही तिथं त्यांनी काय करावं? तर बघा, केंद्रात जाणार असाल तर तिथं एक नारळ फूल घेऊन जावं, महाराजांना ते अर्पण करावं. तिथे एक दादा बसलेला असतो, एक मंत्र पठण करायचा असतो, तीर्थ घ्यायचं, प्राशन करायचं, तो मंत्र पठण करायचा. आणि जर तुम्ही घरातच करणार असाल तर ते मंत्र तुम्हाला ते सांगते. आता समजा आमच्या जवळपास केंद्र नाही किंवा काही कारणानं मी केंद्रात जाऊ शकत नाही, तर अशा वेळेस काय करावं? आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल ना, त्या मूर्तीला आपण पंचामृताने अभिषेक घालायचा. अभिषेक केलेलं जे पाणी असतं ते बघा, आपण ते पाणी आपण टाकून नाही देत. आपण अभिषेक केल्यावर आपण ते आपलं पाणी भरपूर जमा होतं. भरपूर पाणी असतं ते पाणी, ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि ते पाणी हातात घेऊन मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला सांगते, आता एक ताई म्हणतात की माझ्याकडे मूर्ती नाही, तर माझ्याकडे फोटो होता. मग तुम्ही घरातलं शुद्ध पाणी तुमच्या हातात घ्यावं, हातामध्ये घ्यावं, गुरुपद आवर्जून घ्यावं. आता गुरुपद घेताना प्रत्येक व्यक्तीने हातामध्ये शुद्ध पाणी घ्यावं आणि गुरुपद आवर्जून घ्यावं. आता मांसाहार ते नंतर सांगते तुम्हाला. आता मी तुम्हाला एक मंत्र सांगते, तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे. हे गुरुपद तुम्ही सकाळी घ्यावं, तुम्ही दुपारी घेऊ शकता, तुम्ही संध्याकाळी सुद्धा घेऊ शकता, तुम्ही रात्री घेऊ शकता, पण जरा लवकर जा, नाहीतर केंद्रामध्ये खूप लेट गेला तर तिथे कोणी राहत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? जर तुम्ही घरात करणार असाल तर देवपूजा केल्यानंतर लगेच तुम्ही गुरुपद घेऊ शकता. आधी काय करायचं आहे? तुम्ही आधी महाराजांना चरण तीर्थ आपल्या हातात घ्यावं. एक मंत्राचा तुम्हाला मंत्र उच्चार करायचा आहे. तो मंत्र काय आहे ते तुम्हाला सांगते. तर बघा स्वामी भक्तांनो, खूप महत्त्वाचा आहे हा मंत्र, तुम्ही नक्की लिहून घ्या. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. असं आपल्याला ते पाणी हातामध्ये घेऊन आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज पादोद काम तीर्थ जठरे ध्यार यामह शिरसाम धार असा मंत्र आपल्याला जप करायचा आहे. ते चरण म्हणजे जे काही महाराजांचं जे काही चरण तीर्थ आहे, जे मंदिरात असेल किंवा घरात असेल, जर घरात करणं असेल तर तुम्ही नक्की करायचं आहे आणि ते पूर्ण तीर्थ आपण प्राशन करायचं आहे. आणि बस, आता जर तुम्ही घरी गुरुपद घेतलं म्हणजे की झालं आपलं गुरुपद घेऊन. आता तुम्ही घरात गुरुपद घेणार असेल तर ते नारळ आणि फुलाचं काय करायचं? तुम्ही मंदिरात जाऊन दत्त महाराजांना केंद्रात जाऊन तुम्ही ठेवू शकता. आता ते नारळ, खडीसाखर जी आणलेली आहे ते आपण घरी जर आपण गुरुपद घेतलं तर ते स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवायचं. नंतर हातामध्ये पाणी घेऊन ते मंत्र बोलायचा. नंतर ते आपण मग नारळ आणि खडीसाखर, गुलाबाचं फूल जे असेल तर ते आपण दत्त महाराज किंवा स्वामींच्या मठामध्ये तुम्ही देऊ शकता. आता मंदिरात गेल्यावर सगळेच गुरुपद घेतात महाराजांचा. आता असा प्रश्न आहे की ताई, गुरुपद आणि मांसाहार यांचं काय करावं लागेल? मला असं वाटतं की परमेश्वराकडे जाताना, स्पेशल आपल्या महाराजांना जाताना आपण पूर्ण परिपूर्ण असावा, कुठलाही अट्टहास नाही. महाराज म्हणतात, महाराज लेकरासाठी तू कसाही आहे, तू कसाही वागतो, काय तू खातोस,
तू स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये असं काही नाही. काय खातो काय पितो हे सगळं धरून जेव्हा आपण महाराजांकडे जातो ना, तेव्हा आपल्यातले अवगुण हळूहळू कमी होतात. गाणगापूरला बघा, एखाद्या व्यक्ती जर व्याधी असेल तर त्याला काही त्रास असेल तर त्याला तिथेच त्रास होतो. दत्त महाराज काय सांगतात, लेकरा माझ्याकडे येण्याच्या आधी तुला परिपूर्ण व्हावं लागेल, तुला सर्व गोष्टींचा त्याग करावा लागेल, नंतर तू माझ्याकडे येऊ शकतोस. आता सगळ्या गोष्टीचा त्याग कर म्हणजे एखादा जर मांसाहार व्यक्ती आहे तर त्याला त्रास पण आहे. एखादा बाधित व्यक्ती आहे एखाद्या व्यक्तीला गाणगापूरला गेल्यावर त्याला त्रास होतो. महाराजांकडे असं नाही की तू बाळ जसा आहे तसा तू माझ्याकडे ये, हळूहळू नीट करतो, मग मी मांसाहार बंद करेल आणि तो स्वामी सेवा करेल, असं अट्टहास नको. मी जसा आहे तसा गबाळा आहे, जसा काही साधा भोळा आहे. मी काय खातो काय पितो काय घालतो याच्यावरती महाराजांचं काही नाही. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपण मनापासून स्वामी सेवा केली की महाराजांच्या सेवेमध्ये आलं की आपोआप आपलं नॉनव्हेज सुटत जातं. बघा, एखाद्या आईला 1-2 मुलं असतात, एक चांगला असतो आणि एक वात्रट असतं, पण आईला दोन्ही मुलं सारखेच असतात. तू कसा पण आहे तर तू माझ्याकडे माझाच मुलगा आहे. आईचं दोन्ही मुलावरती तितकंच प्रेम असतं. म्हणून स्वामी महाराजांचं पण असंच आहे, तुझं सगळं काही व्यवस्थित होईल आणि महाराज ते करून घेतात, परफेक्ट होईल आणि मी स्वामी सेवेत येईल असं अजिबात नाही. तुम्ही जसे आहात तिथेच आहात, तिथे तुम्ही तिथंच राहा. तुम्हाला जसं स्वामी कसं बरोबर करतात ना ते बरोबर करून घेतील. तर काही लोकांना असं गुरुपद घेता येणार, हे बघा काही जण असतात तर गुरुपद कसं घ्यावं कसं नाही प्रत्येकांना हे होतं. गुरुपद दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच घ्यायचं असतं. एखादी नाही शक्य झालं तर काही काळजी करू नका, दुसऱ्या दिवशी वगैरे गुरुपद घ्यायचं नाही, त्याच दिवशी आपण गुरुपद घ्यायला पाहिजे. जरी नाही घेतलं तरी आपली स्वामी महाराजांचं साथ महाराज आपल्या आयुष्यामध्ये कधीच सोडणार नाही. आपलं काहीच म्हणजे वाईट होणार नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. जिथे त्यांना सोडलं आहे तिथे असणार आहे. म्हणून जरी गुरुपद नाही घेणं शक्य झालं तरी मनात काही आणू नका. आणि मला एक सांगायचं आहे, या कलियुगामध्ये कोणी महाराज नाही. आपले महाराज फक्त स्वामी समर्थ महाराज एकच आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार ते बघत असतात. ते ब्रह्मांड नायक आहेत. तेच एक महाराज आहेत. त्यांनी सर्व पृथ्वी चालवतात. त्याला महाराज म्हणू नका. महाराजांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. खरं तर आपण सर्वसामान्य माणूस आहोत, जो चालतो बोलतो उठतो बसतो खातो पितो सगळे माणूस आहोत. तर महाराज माणूस आहे आणि महाराजच आहे. त्याची उपमा कोणालाही देऊ नका, कारण सगळं करता आणि करविता खरं तर परमेश्वर आहे. माणसामध्ये पण असतं तर आजकाल माणसं तेवढे परिपूर्ण नाही आहे. म्हणून इथे मला असं वाटतं की आपण स्वामी महाराजांना मन मोकळेपणाने गुरु करावं. कारण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यांनी दुःख याच्याकडे असतं आणि जेव्हा जगाला दुःख सांगतो आपल्याला जे मन मोकळं करायचं असतो ते स्वामी महाराजांना सांगायचं. रडायचं हसायचं जो काही आहे ते जो काही त्रास आहे आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर बसून फोटोसमोर बसून केंद्रात मठात जे काही आपण असतो तर आपण महाराजांना बसून सांगायचं. आपण याच्याकडे त्याच्याकडे जर सांगितलं तर ते आपल्या जग कसं हसून बघतं आणि लोकाला हसून सांगतं, रडून ऐकतो आणि जगाला हसून सांगतो. म्हणून याच्याकडे त्याच्याकडे कधी झुकल्यासारखं आयुष्य कधी कोणाकडे झुकू नका. कारण काय, आपल्याला जितकं आहे ना तो तुम्ही स्वामी महाराजांकडे झुका, स्वामी महाराजांना मुजरा करा. म्हणून आयुष्यामध्ये स्वामी महाराजांनाच गुरु करा, बाकी कोणतेही गुरु कोणी काहीच नाही आहे. आणि पुन्हा आता आजची झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि या गुरुपौर्णिमेला आयुष्यामध्ये खूप खूप महत्त्वाचं म्हणजे उद्या तुम्ही नक्की गुरु करा आणि आपल्या आयुष्यातली आपला महत्त्वाचा वेळ स्वामी महाराजांच्या चरणी लावा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजची झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.